लवकर निघे लवकर उठे त्याचे आरोग्य लाभे. यामध्ये लवकर उठण्याचे फायदे बहुतांश जणांना माहिती असतात, पण लवकर उठायचं म्हणजे केव्हा उठायचं, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि सकाळी उठण्याचे कुठले फायदे, याबरोबर सकाळी कोणी उठलं टाळलं पाहिजे आणि किती नुकसानदायक राहतं हे सुद्धा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 14 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी येथे करतो. सकाळी तांबडं फुटायला लागलं की सूर्याने नावून निघाल उधळलेला गुलाल, त्याबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांनी केलेला पुष्पवर्षाव हे सगळं दिसायला लागलं की सकाळी सूर्योदयाची चाहूल लागायला लागते. या सूर्योदयाच्या वेळेपासून 1.5 ते 2 तास आधीचा वेळ हा ब्रह्ममुहूर्त मानला जातो. ब्रह्ममुहूर्त या वेळेला सर्व शरीर हे शिथिल झालेलं असतं. सगळ्या प्रकारच्या क्रिया, शरीरातले वेग हे वाढलेले असतात. रात्रभरात झालेली झोप आणि शरीरात झालेलं पचन यामुळे शरीरामध्ये ऊर्जेचा संचार वाढलेला असतो आणि सर्व सृष्टी ही तथास्तु मोडमध्ये असते. त्यामुळे मागेल त्याला मिळेल या प्रकारचे जो जे वांचिल तो ते लाहो अशा प्रकारची परिस्थिती यावेळेची असते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठणं हे अतिशय फायदेशीर ठरतं. आता फायदेशीर ठरतं, पण कितीशी फायदेशीर ठरतं आणि कोणी उठलं पाहिजे, तर ज्याही व्यक्तींना ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रियांनी कुठल्याही प्रकारचे कार्य करायचे अशा व्यक्तींना सकाळच्या वेळेला उठणं अतिशय फायदेशीर ठरतं. रात्री झालेली झोप आणि त्याचबरोबर आहाराचं पाचन आणि त्यामुळे शरीरात वाढणारे कुठल्याही प्रकारचे वेग, उत्सर्जनाचे वेग, मग यावेळेस सकाळी 2 ते 6 हा वाताचा काळ मानला जातो. यावेळेस शरीरातला अपानवायू घेतलेल्या आहाराचं पाचन करून त्याला उत्सर्जन करण्यासाठी तत्पर असतो. त्यावेळेस अशा वेळेस जागी असलेल्या व्यक्तींमध्ये शरीरातलं कुठल्याही प्रकारचे तयार झालेले मल, मूत्र आणि शरीरात तयार होणारे कुठल्याही प्रकारचे टॉक्सिन्स किंवा दोष हे बाहेर फेकण्यासाठी वेग वाढलेले असतात. हे वेग बाहेर पडल्यानंतर शरीर शिथिल होतं आणि कुठल्याही क्रिया, रक्ताभिसरण वाढलेलं असतं. अशा वेळेस हाच काळ रसायन काळ सुद्धा मानला जातो. यावेळेस विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी ज्ञानेंद्रिय यांची ग्रहणशक्ती सुद्धा वाढलेली असते. याच वेळेस शरीरामध्ये कर्म करणारे म्हणजे अभ्यास करणारे, कुठल्याही प्रकारचा सराव करणारे खेळाडू सुद्धा यांच्यासाठी शरीरयष्टी वाढवण्यासाठी किंवा शरीरांचा बल वाढवण्यासाठी हा उत्तम काळ मानला जातो. म्हणून सकाळी उठणं हे विद्यार्थी, कुठल्याही प्रकारची साधना करणारे साधक, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा सराव करणारे खेळाडू यांच्यासाठी हा अतिशय पोषक काळ मानला जातो. कोणी उठलं टाळलं पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे. जर सकाळी उठण्याचे इतके सारे फायदे आहेत, त्यामुळे काही व्यक्ती अशाही पद्धतीचे असतात की त्यांना रात्रीच्या जेवणाची वेळ 10 ते 12 वाजता असते आणि त्यानंतर झोपल्या जातं आणि सकाळी उठणं फायदेशीर आहे म्हणून सकाळी उठावं लागतं. अशा अर्ध्या कच्च्या झोपेमध्ये उठणारे व्यक्ती किंवा आहार न पचता उठणारे व्यक्ती हे शरीरांना त्रासदायक ठरतात. अशा लोकांनी सकाळी उठून कुठल्याही क्रिया करणं हे शरीरावरती ताण वाढवणार असतं. त्यामुळे रात्रीची झोप पूर्ण झालेली असेल किंवा पचन व्यवस्थित झालेलं असेल अशाच व्यक्तींनी सकाळी उठलं पाहिजे किंवा त्यानुसार आपल्या शरीर क्रियेमध्ये कुठले बदल करून घेतले पाहिजे किंवा दिनचर्येमध्ये बदल करणं आवश्यक आहे. सकाळी उठण्यासाठी रात्रीचा आहार हा झोपण्यापूर्वी 3 ते 3.5 तास आधी घेतलेला असला पाहिजे, जेणेकरून शरीराची पाचनाची क्रिया पूर्ण झालेली असली की शरीर दिवसभरातली झीज भरून काढायला मोकळं असतं आणि त्यामुळे रात्रीच्या झोपेमध्ये दिवसभरात झालेल्या शरीराच्या किंवा अवयवांची झीज ही भरल्या जाते. त्यामुळे लिव्हर, किडनी, स्प्लीन यांच्या ठिकाणी असणारा दिवसभराचा झालेल्या कार्यामुळे आलेली क्षती ही रात्रभरात भरून निघते आणि सकाळी शरीर ऊर्जेने पूर्ण असतं. अशा वेळेस शरीरामध्ये रात्रीचा आहार हा झोपण्याच्या 3-3.5 तास आधी घेतला पाहिजे. रात्रीची झोप ही 6 ते 8 तास पूर्ण झालेली असली पाहिजे आणि त्यावेळेस उठून हलकासा शरीर हे शीत झालेलं असतं. अशा वेळेस शीत झालेल्या शरीराला ऊर्जेचा संचार वाढवण्यासाठी शरीराचा उष्मा हा अनुष्ण स्वरूपात असल्यामुळे शरीराला थोड्याशा व्यायामाने किंवा कुठल्याही प्रकारच्या वॉर्मअपनी शरीराला एक ऊर्जा संचार वाढवून घेतला पाहिजे आणि त्यानंतर चार्जअप झालेलं शरीर हे तुमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या क्रिया करून घेण्यासाठी अतिशय प्रसन्न असतं. त्याच वेळेस मन सुद्धा प्रसन्न असतं, कारण मनाच्या ठिकाणी असणारी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांच्या ठिकाणची न्यूरॉनची गती, अटॅचमेंटची गती ही पण वाढलेली असते. त्यामुळे अभ्यासामध्ये ग्रहणशक्ती वाढवणं, धृती, स्मृती यांच्या ठिकाणचं बळ वाढवणं या सगळ्या गोष्टीसाठी ब्रह्ममुहूर्तावर उठणं अतिशय उपयोगी ठरतं. आपण सुद्धा सकाळी उठण्याचे हे फायदे जाणल्यानंतर उठायचं असेल तर काही क्रियांवर लक्ष ठेवलं पाहिजे. सकाळी उठणं
हे शरीर सरावाचा भाग असल्यामुळे साधारणतः हे सराव शरीराला तयार होण्यासाठी 20 ते 21 दिवस लागत असतात. त्यामुळे रात्रीचा आहार लवकर घेऊन झोपणं आणि त्याचबरोबर सकाळी लवकर उठून थोडंसं स्वच्छ हवेमध्ये निघणं, शरीराला उष्मा तयार करून घेणं, त्यामुळे झोप उडायला मदत होते आणि सकाळी लवकर उठण्याची सवय सुद्धा लागते. आपण सुद्धा या गोष्टी केल्या आणि सकाळचं नामस्मरण त्याचबरोबर योगा प्राणायामासारख्या क्रियांनी शरीराचं बल आणि ग्रहणक्षमता वाढू शकतात. सकाळी उठण्याचे हे फायदे लक्षात आल्यानंतर आपण सुद्धा उठण्याचा हा प्रयत्न जरूर केला पाहिजे आणि शरीर या गोष्टीसाठी तयार होण्यासाठी 20 ते 21 दिवसाचा वेळ दिला तर आपण सुद्धा सकाळी उठून या सर्व सृष्टीने मिळालेला तथास्तु मोडचा उपयोग घेऊन जो जे वांछिल तो ते लाहो या प्रकारची ही जी होणारी क्रिया आहे ही अनुभवली पाहिजे.